महाराष्ट्रात पुन्हा एकदा ईडीचं धाडसत्र सुरू झालेलं आहे. रोहित पवार जे आमदार आहेत त्यांच्या अॅग्रो कंपनीवर आता ईडीनं धाड टाकलेली आहे. 6 ठिकाणी आता या धाडी झालेल्या आहेत. आपल्यासोबत वैभव नाईक आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे. ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा धाडसत्र सुरू झालंय त्याबद्दल काय म्हणाल? खरं तर भारतीय जनता पार्टीचा अजेंडा असा आहे की जे आपल्यावर येतील त्यांना अभय आणि जे आपल्या विरोधात असतील त्यांना वेगवेगळ्या चौकशीला सामोरे जाण्याचा नेहमीच प्रयत्न भाजप करत असतं. याआधी आपण बघितलं असाल की महाराष्ट्रातली अनेक उदाहरणं आहेत. भावना गवळींवर ईडीची धाड पडली, यामिनी यादववर ईडीची धाड पडली, प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची धाड पडली, परंतु ते भाजपमध्ये गेल्यानंतर मात्र शुद्ध झाले. आणि त्यामुळे आपल्या देण्यासाठी खरं तर हा रोहित पवारवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे की रोहित पवारने ज्या पद्धतीने संघर्ष यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काढली आणि त्याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद युवकांचा मिळाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा ज्याप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर राहिले, आदित्य ठाकरे यांच्यावर राहिले, तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा शरद पवार साहेब यांच्यावर राहिले आणि त्यामुळे त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांना जे उर्वरित आमदार आहेत त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी आज लोकांचा संपर्क लोकांचा सहभाग त्यांच्यावर नाही आहे आणि त्यामुळे अशा प्रकरणामुळे त्यांच्यावर धाडी आलेल्या आहेत आणि निश्चितपणे ते त्या धाडीत सुद्धा सुखरूप या ठिकाणी आपली भूमिका ठाम मांडते. बरं, वैभव नाईक साहेब, लोकसभेच्या जागेचा तिढा सुटलेला आहे, काही फॉर्म्युला ठरला आहे? कारण काँग्रेसनं सर्व 48 जागांवरती इच्छुक उमेदवारांची नावं मागितलेली आहे. त्यामुळे आता टीका होऊ लागलेली आहे की महाविकास आघाडीमध्ये सगळे वेगळे लढतील. आपल्याला माहिती असेल की इंडिया आघाडीची सुरुवातच महाराष्ट्रातनं या ठिकाणी झाली आहे. शरद पवार साहेब आणि उद्धव साहेब यांनी विरोधी पक्षांनी एकत्र आल्याची भूमिका महाराष्ट्रात सुरू केली आणि दोघांना विरोधात एकत्र भूमिका सुरू केल्याने दोघांना त्याचं आपला पक्ष फोडण्याबद्दल त्यांना त्यांची किंमत मोजावी लागली आणि त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातनं जी सुरुवात झालेली आहे ते काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये युती महाविकास आघाडी झाली पाहिजे, त्याचबरोबर देशामध्ये सुद्धा आघाडी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे जरी फॉर्म मागवले असेल, पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे, परंतु आपण बघित असाल की 3 पक्षांच्या झाली. आता राजू शेट्टींना सुद्धा काल उद्धवजींशी बोलणं झालं. त्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर सुद्धा आमच्या महाविकास आघाडीशी जवळ येण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या वतीने चाललाय आणि त्यामुळे 100% महाविकास आघाडी होणार आहे. फक्त भाजप अशा बातम्या पसरून लोकांमध्ये संभ्रम निर्माणाचा प्रयत्न करते. आमची जी महाविकास आघाडी आहे त्यामुळे त्यांनी बघितलं की पैसे देऊन, पक्ष देऊन, आमिष देऊन या ठिकाणी ही महाविकास आघाडी फोडली, परंतु लोक मात्र महाविकास आघाडी बरोबर आहे. नाही, पण नितेश राणेंनी पण टीका केली आहे की उभाटा गट म्हणजे ठाकरे गट जो आहे तो येत्या निवडणुका ज्या आहेत त्या पंजावर लढेल, म्हणजे काँग्रेसच्या चिन्हावर लढेल. नाही, खरं तर नितेश राणेंनी याआधी प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या चिन्हावर लढवलेली आहे. एक निवडणूक काँग्रेसच्या हातावर निवडणूक लढवली आहे, एक निवडणूक कपबशीवर लढवली आहे आणि एक निवडणूक भाजपवर निवडली आणि त्यामुळे त्यांना तिकीट कुठल्या पक्षाचं मिळेल आणि ते त्या पक्षाच्या प्रामाणिक राहतील का याचा त्यांनी विचार करावा. शिवसेने मात्र खरं तर आज आमची निशाणी चोरली आहे, निशाणी आमच्याकडे काढून घेतली आहे. तर जी काही निशाणी मिळेल त्याच्यावर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आपण बघितलं असाल की ज्या पद्धतीने आम्ही खरं तर आम्हाला भाजपने गेल्यावेळी सुद्धा लोकसभेमध्ये युती करून आम्ही जास्त सीट घेतल्या होत्या त्यांच्याकडून. त्यामुळे आमच्या बार्गनिंग पॉवरची काळजी नितेश राणेंनी करू नये. आम्ही निश्चितपणे येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही ज्याप्रमाणे उद्धवजींनी सांगितलं त्याप्रमाणे सीट आम्ही लढवणार आहोत आणि सन्मानजनक युती ही आमची महाविकास आघाडीमध्ये असेल. बरं, किरण भैया सामंत जे उदय सामंत त्यांचे बंधू आहेत, त्यांचा 7 तारखेला वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा देणार आहात आणि सल्ला नेमका तुमच्याकडून काय असणार आहे? कारण तुम्ही एकेकाळी त्यांच्यासोबतच काम केलेलं आहे आणि आता नारायण राणे ज्या पद्धतीनं म्हणतायत की आमच्या देखील त्या ठिकाणी क्लेम आहे, मंगळसूत्राचं पावित्र्य राखलं पाहिजे असं सुद्धा ते म्हणतायत. त्यामुळे या दोघांमध्ये कुठेतरी कॉम्पिटिशन असं वाटतं लोकसभेसाठी. खरं तर किरण भैया सामंत हे माझे अनेक वर्षापासून मित्र आहेत आणि त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देईन. परंतु त्यांना एकच सल्ला देईन की राजकारणामध्ये आम्ही 15-20 वर्ष बघतोय की ज्या पद्धतीने भाजपने ज्यांना जवळ घेतलंय त्यांचा पक्ष खाऊन टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे ते जर शिंदे गटातून इच्छुक असतील तर त्यांना मात्र शिंदे गटातनं तिकीट मिळणार नाही. या मतदारसंघामध्ये आपण बघितलं असाल की राणे असून ते रवींद्र चव्हाण यांनी भाजपचा दावा सांगितलेला आहे. त्यांना भाजपमध्ये जावं लागेल आणि लोकसभा लढवावी लागेल, तरी पण त्यांचा विजय या ठिकाणी होणार नाही आणि त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचं या ठिकाणी निश्चित पुनर्विचार करावा. कारण या मतदारसंघामध्ये आज ज्या पद्धतीने भाजप आणि शिंदे गट हे एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या उरावर बसले आहेत आणि त्यांची एकमेकांबद्दल जी भूमिका आहे
एक सांगतोय 8 लाख मतं आपली आहेत, एक सांगतोय 6 लाख मतं आपली आहेत. या मतदारसंघामध्ये मतं किती आहेत याचा विचार दोघांनी कधी केला नाही. आणि सातत्याने दोन निवडणुकीमध्ये एका निवडणुकीचा अपराध सोडल्यानंतर हा मतदारसंघ हा ठाकरेंचाच बालेकिल्ला राहिलेला आहे. अनेक वर्ष म्हणजे 6 ते 7 निवडणूक हा मतदारसंघ ठाकरेंचाच बालेकिल्ला आहे आणि तो ठाकरेंचाच बालेकिल्ला राहणार आहे. नाही, पण यंदा तशी परिस्थिती आहे का? कारण विरोधक बरीच टीका करतात. आणि या लोकसभेच्या जागेचा खरा वारसदार कोण आहे? मालवण आणि रत्नागिरीचे. या मतदारसंघाच्या लोकसभेचा वारसदार हे विनायक राऊतच आहेत. आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने विनायक राऊतांची उमेदवारी जवळजवळ निश्चित उद्धवजींनी केलेली आहे. त्याची घोषणा सुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि या उलट त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असेल या संदर्भात मात्र त्यांची अनेक वेळा हे चालू आहे. उमेदवार कोण हे अजून त्यांना निवडणुकीला 2-3 महिने झाले तरी मिळत नाहीत. हाच खरं तर आमचा विजय आहे. पण नारायण राणे ज्या पद्धतीनं उबाटा गटावर टीका करतात, 5 रुपयाचं देखील काम केलं नाही मालवणामध्ये, या सिंधुदुर्गामध्ये, अशी टीका केली त्यांनी. त्याला उत्तर कसं द्याल? खरं तर नारायण राणे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री गेले 5 वर्ष आहेत. आज मुंबई गोवा हायवे हा शिवसेनेचा खासदार आल्यानंतर या ठिकाणी झाला. आज शासकीय मेडिकल कॉलेज हे सिंधुदुर्गामध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर झाले. आज जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने जो विकास झालाय, योजना अनेक आणल्या, त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना भाजपचं सरकार असल्यानंतर झाले. आणि त्यामुळे राणेंनी खरं तर केंद्रीय मंत्री म्हणून असताना, खरं राणे अनेक वर्ष सत्तेत आहेत, ज्या पक्षात सत्ता असेल त्या पक्षात राणे असतात, असं असताना त्यांनी काय केलं आणि त्यांना आज विकास न केल्यामुळे त्यांना आज झगडावं लागतं हे आता लोकांसमोर माहिती आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल. तर आपण पाहतोय की लोकसभेच्या या जागेचा नेमका तिढा कसा सुटणार आहे आणि बाजी कोण मारणार आहे हे लोकसभेच्या निवडणुकांवेळी कळेल. पण जे वादंग आहे ते आता उठताना पाहायला मिळते. जनता कुणासोबत जाईल हे पाहणं देखील महत्वाचं आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मालवण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.